शेतकऱ्यांची मुलगी असो किंवा मुलगा, त्यांची शेतीशी नाळ कायम जोडलेली असते। मुलीचं तर शेतीसोबत त्याच शेतामध्ये राबणाऱ्या बापाशी सुद्धा एक वेगळं भावनिक नातं असतं। लग्न झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या शेतीशी कायमचं नातं तुटणार असल्यानं एका नववधूनं वराकडे सासरी जाण्या अगोदर माहेरी वडिलांच्या शेतामध्ये शेवटची पेरणी करण्याची इच्छा व्यक्त केली आणि वराने सुद्धा पत्नीचा मान राखत या नवदाम्पत्यानं शेतामध्ये जाऊन भुईमुगाची पेरणी केली। मुलगी आणि वडील यांचं शेतीशी असलेलं भावनिक नातं सांगणारी ही आगळी वेगळी घटना घडली आहे नाशिकच्या चांदवडमध्ये। संदीप आणि करुणा यांनी पित्याच्या शेतामध्ये भुईमुगाची पेरणी केली आहे। मुलीनं शेतात पेरणी केल्याचं पाहून वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं। शेतकऱ्याची मुलगी आहे। माझे वडील शेती करतात आणि मी पण बहुतेक वेळा त्यांच्यासोबत शेती केलेली आहे। तर मी आता माझं लग्न झालं आणि मी माहेरून सासरी जाणार आहे। तर मग माझी एक इच्छा होती की जाता जाता वडिलांच्या शेतात काहीतरी पेरून जावं। तर मी माझ्या पतीला सांगितलं, त्यांनी ते मान्य केलं आणि तेही माझ्यासोबत शेतात भुईमुग पेरण्यासाठी आले। आमची शेतीशी नाळ जुळलेली आहे। माझे सासू सासरे पती शेती करता। आमच्या दोघांचं पण शिक्षण झालेलं आहे। आमची अशी इच्छा आहे की आम्ही पण शेती करणार आहोत। लग्न पार पडल्यानंतर माझ्या पत्नीने एक इच्छा व्यक्त केली होती की माहेरवरनं मी सासरी जाणार आहे। तर सासरी गेल्यानंतर मी माहेरी येऊन परत शेती करता येणार नाही, तर मी इथे लहानची मोठी झालेली आहे। तर मला शेवटचं इथे काहीतरी पेरायचं आहे। तर मी तिला बोललो की ठीक आहे चालेल। लग्न पार पडल्यानंतर आम्ही दोघेही तिची इच्छा होती म्हणून मी तिच्या इच्छेला सहमती देऊन आम्ही दोघेही तिथे भुईमुग पेरण्यासाठी गेलो आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे आम्ही दोघांनी तिथे पेरणी केली आणि त्यानंतर आम्ही दोघंही शेतकरी कुटुंबातले असल्यामुळे दोघं पण शिक्षित आहोत, पण आम्हाला यानंतरही शेती करायची आहे। यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।